नमस्कार दर्शको, हिंदूंचा आद्यग्रंथ हा श्रीमद भगवत गीता आहे। या गीतेमध्ये जीवन कसं जगायचं हे श्रीकृष्णाने यथार्थपणे सांगितले आहे। गीतेचे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात उभे राहून दिले होते। हे ज्ञान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद म्हणून ओळखले जाते। जरी गीता हा ग्रंथ श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद असला तरी असे म्हटले जाते की हे भगवान श्रीकृष्णद्वारे परमात्म्याने जगाला ज्ञान दिले। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अंतकरणामधून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा। मित्रांनो, श्रीकृष्णांचे वाणीनुसार भगवद्गीतेचा निष्कर्ष फारच कमी लोकांना माहिती आहे किंवा फारच कमी लोकांना समजला आहे। सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करा आणि मला फक्त माझ्या स्वाधीन करा। श्रीकृष्ण योगायोग होते। गीतेच्या 4थ्या अध्यायात केशव म्हणतात की मी पूर्वी हा योग विवासवानला सांगितला होता। विवासवानने मनुला सांगितले, मनुने इक्ष्वाकुला सांगितले। जसे हे ज्ञान पिढ्यानपिढ्या परंपरेने प्राप्त झाले, परंतु हा योग कालांतराने नाहीसा झाला। आता मी तुम्हाला तो जुना योग पुन्हा सांगत आहे। श्रीकृष्णाचे गुरु घोर अंगिरास हे होते। योगीराज कृष्ण गीतेत देवकी पुत्र कृष्णालाही ऋषी अंगिरास यांनीच शिकवण दिली होती। छंदोग्या उपनिषदात असे सांगितले आहे की देवकीचा मुलगा कृष्ण हा घोर अंगिरासांचा एक शिष्य आहे। त्याला गुरुकडून असे ज्ञान प्राप्त झाले की पुन्हा ते कुणालाही कळले नाही। द्वापार युगातील महाभारताच्या युद्धाच्या वेळी रणभूमीवर धनुर्धारी अर्जुनाचे स्पष्टीकरण देण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले असले तरी या संवादाची प्रासंगिकता आजही तेवढीच कायम आहे। ज्ञान, भक्ती आणि कर्ममार्गाचे गीतेत चर्चा असल्याचे आपल्याला दिसून येते। हे यमनियम आणि कर्मधर्म याबद्दल देखील सांगितले आहे। गीता फक्त असे सांगते की देव पृथ्वीवर एकच आहे। आपण पुन्हा पुन्हा गीता वाचल्यामुळे गीतामध्ये असलेल्या ज्ञानाचे रहस्य आपल्यास समजून येईल। गीतेच्या प्रत्येक शब्दावर स्वतंत्र ग्रंथ लिहिला जाऊ शकतो। भगवद्गीतेमध्ये सृष्टीची उत्पत्ती, जीव उत्क्रांती, हिंदू दूत क्रम, मानवी उत्पत्ती योग, धर्म, कृती, देव, देवता, देवी, देवता उपासना, प्रार्थना, यम नियम, राजकारण, राजवंश, कुळ, धोरण, अर्थ, मागील जन्म, जीवन व्यवस्थापन, राष्ट्रनिर्माण, आत्मा, विधी, तिहेरी संकल्पना, सर्व प्राण्यांमध्ये मैत्री इत्यादी संकल्पनांचा उल्लेख त्यामध्ये झालेला आहे। श्रीमद भगवत हा योगेश्वर श्रीकृष्णाचा आवाज आहे। त्यांच्या प्रत्येक वचनात ज्ञानाचा प्रकाश आहे, जो अज्ञानाच्या अंधारामध्ये वाढतो व ज्ञान, भक्ती, कर्मयोगाने फुलतो। याच मार्गांचे क्रमाक्रमाने वर्णन केले गेले आहे। एखादी व्यक्ती या मार्गावर चालली तर ती नक्कीच सर्वोच्च अधिकारी बनते। आतापर्यंत जगात कोट्यावधी आवृत्त्या झाल्या आहे। हिंदूंचा प्रमुख धार्मिक ग्रंथ भगवद्गीता आहे। केरळमधील एखाद्या व्यक्तीने केलेली भगवद्गीता स्वतःमध्ये वेगळी रचना असेल। ते जगातील सर्वात छोटी भगवद्गीता तयार करीत आहे। चांदीच्या 8 मिलीमीटर बारवर गीतेचे एकूण वजन केवळ 6 ग्रॅम असेल। हिंदू धार्मिक पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आता ब्रेल लिपीमध्ये सुद्धा दृष्टिहीन लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध होईल। चित्रकूटच्या रामानंदाचार्य तुळशी पीठाचे अध्यक्ष राम भद्राचार्य यांनी लिहिलेल्या भगवद्गीतेच्या ब्रेल आवृत्त्या प्रकाशित केल्या। रामकुमार शर्मा यांनी या अगोदर कृष्णा चालीसा, दुर्गा चालीसा, हनुमान चालीसा, सुंदरकांड अशा 42 पुस्तकांच्या ब्रेल आवृत्त्या प्रकाशित केलेल्या आहेत। यामुळे अंध व्यक्तींना देखील धार्मिक समाधान प्राप्त करून देणे आणि जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी जागृत करणे हा त्यांचा उद्देश आहे।
महाभारतात पांडवाकडे 11 अक्षौहिणी सैन्य होते आणि कौरवांकडे 7 अक्षौहिणीही सैन्य होते. दोघांच्या सैन्याची संख्या 18 अक्षौहिणी एवढी झाली होती. भगवद्गीतेचा उपदेश केवळ अर्जुनानेच ऐकला नाही, तर आणखी 3 जणांनी ऐकला होता. श्रीकृष्णाकडून गीतेचा उपदेश ऐकलेल्यापैकी आहे संजय, कारण संजयच्या भेटीत दैवत शक्ती होती. हनुमान हे अर्जुनाच्या रथावर बसले होते. बर्बरीक जो बाजूच्या एका टेकडीवरून हा सर्व वृत्तांत पाहत होता, आणि बर्बरीक हा घटोत्कचचा मुलगा होता. श्रीमद भगवद्गीता हे संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेली होती, परंतु आतापर्यंत तिचे 175 भाषांमध्ये रूपांतर झालेले आहे. भावी जीवनात गीता आपल्याला बरेच काही शिकवून जाते. त्यापैकी काही तत्वे आपण जाणून घेऊया. मनातील द्वेषाची भावना काढून टाकणे हे खरे गीतेचे सांगणे आहे. जर दुसऱ्यांविषयी वाईट भावना अशीच मनात राहिली तर ती एक दिवस विनाशाचे कारण बनते. आपण फळाची चिंता न करता केवळ कर्म करत रहा असे गीतेमध्ये सांगितले आहे. मृत्यूची भीती ही मिथ्या आहे. मनुष्य मृत्यू पावल्यानंतर भौतिक जगातून आध्यात्मिक जगात जातो. मानसिक शांती व समरसता प्राप्त करण्यासाठी एखाद्याने त्याची इच्छा शेवटपर्यंत यायला पाहिजे किंवा इच्छेचा शेवट करायला पाहिजे. आयुष्याच्या शेवटी सर्व गोष्टींचा त्याग करून परमेश्वरच सर्वस्व आहे. त्याच्या चरणी नतमस्तक व्हावे किंवा आपले जीवन त्याला समर्पित करावे. गीतेमध्ये ऐश्वर्य, संपत्ती, अभिमान, लोभ, नातेसंबंध इत्यादी गोष्टींचा त्याग करायला सांगितले आहे. त्या केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. गीता हे एकमेव पुस्तक आहे ज्यावर जगातील भाषेमध्ये सर्वात भाष्य, निबंध, प्रबंध इत्यादी लिहिले गेले आहे. 18व्या शतकात ब्रिटिश गव्हर्नर जनरल गीतावर खूप प्रभाव पाडत होता. त्यांच्या प्रेरणेतून चार्ल्स विल्किन्स यांनी इंग्रजी भाषेत गीतेचा अनुवाद प्रकाशित केला. जर्मन भाषिक राज्यांचे मंत्री विल्हेल्म हम्बोल्ट हे भाषांतर वाचून भारावून गेले. त्यांनी जर्मन विद्वानांना संस्कृत कवितांचा संग्रह करण्यासाठी प्रेरित केले होते. शंकराचार्य, रामानुजाचार्य, माधवाचार्य, निंबार्क, भास्कर, वल्लभ, श्रीधर स्वामी, आनंदगिरी, मधुसूदन सरस्वती, संत ज्ञानेश्वर, बालगंगाधर टिळक, परमहंस योगानंद, महात्मा गांधी, सर्वपल्ली, डॉक्टर राधाकृष्णन, श्री विनोबा भावे, स्वामी चिन्मयानंद, चैतन्य महाप्रभु, स्वामी नारायण, जयदयाल गोविंदका, ओशो रजनीश, स्वामी कृयानंद, स्वामी राम सुखदास, श्रीराम शर्मा आचार्य इत्यादी शेकडो विद्वानांनी गीतेवर त्यांच्या भाषेत लिखाण केले किंवा उपदेश केला आहे. असे म्हणतात की ओशो रजनीश यांनी गीतेवर प्रवचन दिले हे जगातील सर्वोत्कृष्ट भाषण आहे. श्रीमद भगवद्गीतेत नमूद केलेला हा अध्याय आपल्याला सांगते की परिस्थिती काय आहे हे आपल्या बाजूने असो किंवा नसो, परंतु आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. इतर कोणत्याही वस्तू व व्यक्तीचा त्यावर प्रभाव पडू देऊ नये. जर आपण तसे केले तर ते कोणत्याही प्रकारे आपले नुकसान करू शकत नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जीवनाच्या शेवटच्या वर्षात भगवद्गीतेचे महत्त्व जाणून घेतले आहे. ते म्हणाले की माझ्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच मला गीतेला शरण जायला पाहिजे होते. त्याच काळात गीता माझ्या मनात रुजायला पाहिजे होती. गीताई हे विनोबा भावे यांनी श्रीमद भगवद्गीतेचे मराठी भाषेमध्ये केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे. श्रीमद भगवद्गीता हे महाभारत या महाकाव्याचा 18 अध्याय असलेला ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीतेत असे सांगितले आहे की श्रीकृष्ण हे परम विष्णूचे रूप आहे. आणि गीता सांगत असताना अर्जुनाला विश्वरूप असलेले दर्शन दाखवले आणि त्याला देव असल्याचे पटवून दिले.
संपूर्ण गीता संस्कृत भाषेतील विविध अलंकारांनी सजावट करून गीता लिहिली गेलेली आहे, त्यामुळे ती भारतात गायली जाते. हिंदुस्थानातील बहुतेक ज्ञान हे मौखिक असल्यामुळे ते पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपराच आहे. त्यामुळे श्रीमद भगवत गीता ही खूप जुनी असल्याचे नाकारता येत नाही. यामुळे गीतेतील तत्वज्ञान कोणत्या काळातील आहे हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही. कोणत्याही युगात गीतेचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ श्रीमद भगवद्गीतेविषयी मनोरंजक तथ्य कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या अन्य व्हिडिओ आपण जरूर पहा व शेअर करायला विसरू नका. तुमचे आमच्या वेगवेगळ्या लेखांबद्दल काही मत असल्यास किंवा आमच्याकडून काही माहिती कमी किंवा चुकीची वाटत असल्यास आम्हाला कॉमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.